Good morning students. Students, today we are going to learn grammar, and in that grammar we are going to learn adjective. And adjective म्हणजे काय? तर मराठीत आपण त्याला काय म्हणतो? विशेषण असं म्हणतो. मग आता म्हणजे काय नक्की? तर बघा, adjective म्हणजे जे नाउन असतं त्याबद्दल जास्त माहिती सांगतं. म्हणजे ते नाउन कसं आहे हे सांगतं, म्हणजे ते adjective. म्हणजे बघा, adjectives are words that describe a noun. These are the words which describe a noun, which tells more about the noun. These words tell us more about a person. Then what more about a noun? Noun means a person, place, animal, bird or thing. See, I have written some examples here. The empty plate was mine. बघा, म्हणजे आता आपल्याला हे पर्सन, प्लेस, ॲनिमल, बर्ड आणि थिंग याच्याबद्दल कशी जास्त माहिती सांगतं ॲडजेक्टिव्ह हे बघायचे आपल्याला. त्यासाठी या वाक्यांचा आपण अभ्यास करूया. द एम्प्टी प्लेट वॉज माइन. एम्प्टी डिस्क्राइब्स द नाउन प्लेट. बघा, प्लेट कशी आहे तर एम्प्टी आहे, म्हणजे रिकामी. ती जी रिकामी प्लेट आहे ती माझी आहे. आणि ती बघा, एम्प्टी डिस्क्राइब्स द नाउन प्लेट म्हणजे प्लेट विषयी काय सांगते आपल्याला? एम्प्टी म्हणजे रिकामी. एम्प्टी हे काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे. द एलिफंट इज अ लार्ज एनिमल. लार्ज डिस्क्राइब्स द नाउन एनिमल. इट मीन्स आपल्याला एलिफंट बद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द काय आहे? लार्ज. एलिफंट कसा आहे तर तो लार्ज आहे. अ बिग एनिमल, मोठा. म्हणून लार्ज इज ऑल्सो अन ॲडजेक्टिव्ह. द चिल्ड्रन प्लेड ऑन ग्रीन लॉन. मुलं लॉन वरती खेळत होती. मग ते लॉन कसं होतं तर ते लॉन ग्रीन होतं. कसं आहे लॉन? ग्रीन. ग्रीन डिस्क्राइब्स द नाउन लॉन. लॉन हे काय आहे? नाउन आहे. आता इथे लक्षात घ्या तुम्ही, प्लेट ही काय झाली? थिंग, वस्तू झाली. एलिफंट ॲनिमल झाला. आणि लॉन ही काय झाली? प्लेस झाली. लॉन ही काय आहे? जागा आहे. तर पर्सन, आता पर्सन बद्दल तुम्ही जर म्हणू शकता तर गर्ल. आता एखादी मुलगी आहे, द प्रिटी गर्ल, म्हणजे सुंदर मुलगी. आणि बर्ड, आता मोराबद्दल समजा आपल्याला मोराबद्दल काही सांगायचंय. अ ग्रीन पिकॉक किंवा पिकॉक हॅज अ प्रिटी पिकॉक असं म्हणू शकता तुम्ही. पिकॉक हा पण सुंदर आहे. मग पिकॉक बद्दल आपल्याला काय सांगतं? प्रिटी हा शब्द सांगतो. क्रो, अ ब्लॅक क्रो. क्रो कसा आहे? काळा आहे. क्रो हे काय आहे? बर्ड आहे, नाउन आहे. आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द काय आहे? ब्लॅक. म्हणून ब्लॅक क्रो. आता बघितलं तुम्ही, पर्सन, प्लेस, ॲनिमल, बर्ड आणि थिंग बद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह हा होतो. आता इथे आपण त्याचाच अभ्यास करणार आहोत. ॲडजेक्टिव्ह सोडवायचा आहे आपल्याला, इथे ओळखायचा आहे आपल्याला ॲडजेक्टिव्ह. बघा, फिल इन द ब्लँक्स. द किंग वॉज अ डॅश वॉरियर. स्ट्रेट, ब्रेव, येलो. स्ट्रेट सरळ, ब्रेव शूर, येलो पिवळा. द किंग वॉज अ डॅश वॉरियर म्हणजे काय? योद्धा. आता किंग हा कसा योद्धा असणार आहे? अर्थातच ब्रेव असणार आहे तो. म्हणून इथे काय लिहिणार आपण? ब्रेव वॉरियर. द डॅश रेसलर्स वन द कॉम्पिटिशन. रेसलर्स म्हणजे काय? कुस्तीपटू. कुस्ती खेळणाऱ्यांना रेसलर्स असं म्हणतात. द डॅश रेसलर्स वन द कॉम्पिटिशन. मग स्ट्रॉंग, लिटिल की ग्रीन येणार? कुस्तीपटू हे अर्थातच कसे असणार आहे? स्ट्रॉंग. सो द वर्ड इज स्ट्रॉंग. द डॅशमॅन क्लीन द फॅन. फॅन म्हणजे पंखा. स्क्वेअर, एम्प्टी, टॉल. स्क्वेअर चौकोनी, एम्प्टी रिकामा आणि टॉल म्हणजे उंच. आता कोणता माणूस असणार आहे तो ज्यानं फॅन क्लीन केला? अर्थातच तो उंच माणूस असणार आहे. म्हणजे द टॉल मॅन क्लीन द फॅन. मुंबई इज अ डॅश सिटी.
आहे का ती? ब्ल्यू आहे का? बिग आहे का? कोणती सिटी असणार आहे? तर ती बिग सिटी आहे. सो मुंबई इज अ बिग सिटी. द डॅश गर्ल वन द कॉन्टेस्ट. प्रिटी रेड हाय. बघा, हाय म्हणजे उंच, रेड म्हणजे लाल आणि प्रिटी गर्ल अर्थातच ती मुलगी. कॉन्टेस्ट जर तिनं जिंकला असेल तर ती मुलगी कशी असणार आहे? सुंदर. म्हणून द प्रिटी PRETTY प्रिटी गर्ल वन द कॉन्टेस्ट. दिस पार्सल इज व्हेरी डॅश. पार्सल म्हणजे काय? तर आपल्याला आलेलं जे पुडकं म्हणतो आपण त्याला मराठीत, पण पार्सल तुम्हाला लक्षात आलं असेल पार्सल कशाला म्हणतात. पार्सल इज व्हेरी इंटेलिजंट, हुशार, हेवी जड आणि यंग म्हणजे तरुण. आता पार्सल अर्थातच कसा असणार आहे? हेवी. HEAVY हेवी. इथे लक्षात घ्यायचंय, इथे प्रत्येक नाउन बद्दल काही ना काहीतरी माहिती जास्त सांगितलेला शब्द म्हणजे बघा, वॉरियर बद्दल आपण लिहिलं ब्रेव. इट टेल्स अबाउट द वॉरियर. स्ट्रॉंग वर्ड टेल्स अबाउट द रेसलर्स. टॉल वर्ड टेल्स अबाउट अ मॅन. बिग वर्ड टेल्स अबाउट अ सिटी. अँड प्रिटी वर्ड टेल्स अबाउट अ गर्ल. अँड हेवी वर्ड टेल्स अबाउट द पार्सल. बघा, प्रत्येक शब्द जो आहे यातला तो कोणत्या त्या नामाबद्दल म्हणजे नाउन बद्दल जास्त माहिती सांगतो. आता इथे आणखी एक आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, तो पण आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आन्सर इन वन वर्ड. एक शब्द जो आपण शोधून काढायचा आहे आपल्याला, तो शब्द बघा. अ टाय दॅट कॉस्ट अ लॉट. टाय म्हणजे जो गळ्याला बांधतात तो, त्याला टायच म्हणतात. अ लॉट, कॉस्ट लॉट म्हणजे ज्याची किंमत खूप आहे. अशा वस्तू काय असतात? तर त्या एक्सपेन्सिव्ह असतात. EXPENSIVE एक्सपेन्सिव्ह. सो दिस वन टेल्स अबाउट अ टाय. अ बॉय हू शोज अ लॉट ऑफ करेज. मुलगा जो खूप मोठं धाडस दाखवतो अशा मुलांना आपण काय म्हणतो? तर ब्रेव. BRAVE brave. This word tells about a boy, a brave boy. A cake full of cream. केक ज्याच्यात भरपूर क्रीमने भरलेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? क्रीमी. CREAMY creamy. Creamy is a word which tells about a cake. A baby with good health. छोटं बाळ ज्याची हेल्थ म्हणजे तब्येत खूप छान आहे अशा बेबीला आपण काय म्हणणार आहोत? हेल्दी. HEALTHY हेल्दी बेबी. अ मॅन फुल ऑफ ग्रीड. एखादा माणूस जो खूप हावरट आहे त्याला आपण काय म्हणतो? मराठीत आपण त्याला काय म्हणणार? हावरा. पण इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणणार? तर ग्रीडी. काय म्हणणार आपण? GREEDY ग्रीडी. अ बीच फुल ऑफ सँड. बीच म्हणजे समुद्राच्या जवळ असतो तो बीच. तो वाळूने म्हणजे भरपूर वाळू असलेला बीच आहे तो. तर आपण त्याला काय म्हणतो? सँडी बीच. सँडी SANDY सँडी. तर बघा, these all words tell about more about noun. These all words tell more about the noun. बघा, हे सगळे जे शब्द आहेत ते आपल्याला त्या नाउन बद्दल काहीतरी माहिती सांगतात. त्या नाउनचं ते काय आहे? विशेष आहे. म्हणजे जसं की एक्सपेन्सिव्ह टाय, ब्रेव बॉय, क्रीमी केक, हेल्दी बेबी, त्याच्यानंतर ग्रीडी मॅन आणि सँडी बीच. हे सगळे आपण काय बघितले? ॲडजेक्टिव्ह बघितले. आता आपल्याला टेक्स्टबुक मध्ये पण एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आपल्याला काय करायचा आहे? बघायचा आहे. स्टुडंट्स, मी तुम्हाला जो क्वेश्चन सांगितला होता ॲडजेक्टिव्हचा आपल्याला जो पुस्तकात बघायचा आहे तो क्वेश्चन बघा.
Color the picture and write 5 sentences describing it. You can use adjectives from broad, happy, heavy, high, large, little, pretty and round. बघा आता इथे तुम्हाला एक चित्र दिसते. यू कॅन सी वन पिक्चर हिअर. व्हॉट इज देअर इन पिक्चर? देर आर सम गर्ल्स अँड बॉयज प्लेइंग इन द गार्डन. द एरोप्लेन इज फ्लाइंग. देन देर इज अ ट्रक रनिंग ऑन द रोड. देर इज वन लार्ज ट्री in the garden. The sun is rising or sun has risen. बघा सूर्य आहे दिसतोय आपल्याला तिथे. तर आता इथे जे ब्रॉड, हॅपी, हेवी, हाय, लार्ज, लिटिल, प्रिटी आणि राऊंड हे जे वर्ड्स दिलेले आहेत त्याचा वापर करून आपल्याला काही वाक्य बनवायचे आहेत. आधी तुम्हाला हे पिक्चर जे आहे ते कलर करायचं आहे आणि मग ही वाक्य बनवायची आहेत. आता इथे मी काही वाक्य बनवलेली आहेत बघा. द प्रिटी गर्ल प्लेज विथ हर सिस्टर. एक मुलगी तिच्या बहिणीबरोबर खेळत आहे. प्रिटी गर्ल, सुंदर मुलगी. बघा आता त्याचप्रमाणे आता गर्लसाठी प्रिटी हा शब्द, प्रिटी हे ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे. तसंच बघा मी आता खाली काही वाक्य केलेली आहेत ती बघूया. द हेवी ट्रक रन्स ऑन द रोड. बघा ट्रकसाठी मी काय वापरला शब्द? हेवी. द हॅपी बॉय लुक्स ॲट द रोड. बघा एक आनंदी मुलगा जो दिसतोय तो रोडकडे बघत आहे. अ लिटिल पपी सिट्स ऑन द लॉन. एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू लॉनवरती बसलेलं आहे. अ राऊंड बॉल लाईज ऑन द लॉन. पडलेला आहे एक राऊंड बॉल म्हणजे गोल चेंडू. देर इज अ लार्ज ट्री इन द गार्डन. ट्री कसा आहे तर लार्ज आहे. बघा ट्रीसाठी मी लार्ज हा शब्द वापरला. बॉलसाठी राऊंड, पपीसाठी लिटिल, बॉयसाठी हॅपी, ट्रकसाठी हेवी अँड गर्लसाठी प्रिटी हा शब्द वापरून आपण काय केली? ही वाक्य तयार केली.